महायुतीमधील घटक पक्षांचे हे तिन्ही शीर्ष नेतृत्व राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात ज्यावेळेस दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। आशिष शेलार त्यांचं स्वागत करताना देखील आपण पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आपण पाहतोय राजभवनामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना भेटून केला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। सत्ता स्थापनेचा दावा अखेर केला जातोय। देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्याआधी आता राज्यपालांकडे हे तिन्ही महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत। राजभवनावर हे तिन्ही महत्त्वाचे नेते पोहोचल्याने पुढच्या काही मिनिटांमध्ये आता सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय। तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनामध्ये दाखल झाल्याची दृश्य देखील आपण पाहतोय आणि मोठ्या संख्येने तिन्ही पक्षाचे नेते देखील आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, यासोबतच राष्ट्रवादीचे देखील अर्थातच महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते यावेळेस उपस्थित असल्याचं दिसतंय। तर पुढच्या काही मिनिटांमध्येच राज्यपालांना भेटून महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संदर्भातलं पत्र राज्यपालांना दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। तर उद्या आझाद मैदानावरती महायुतीचा हा भव्य असा शपथविधी सोहळा देखील होणार आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। त्यासाठी आता सत्ता स्थापनेचा दावा आता महायुतीच्या वतीने केला जातो आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये अर्थातच मंत्रिमंडळाच्या संदर्भात, खाते वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा देखील झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर ही चर्चा पूर्ण करून हे तिन्ही महत्त्वाचे नेते सध्या राजभवनावर दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्थातच 3 ते 3:30च्या दरम्यानचा हा कालावधी होता आणि ही वेळ राज्यपालांनी महायुतीच्या नेत्यांसाठी दिलेली होती आणि याच वेळेमध्ये हा दावा केला जाणार आहे। त्यासाठीचं पत्र राज्यपालांना दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। दुसरीकडे आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। अतुलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये तुमचं। देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहे। आता राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? नाही, महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे की 2014 ते 2019 माननीय देवेंद्रजींनी अत्यंत कर्तबगारीने आणि बेदाग अशा पद्धतीचा राज्यकारभार केला होता। आज महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड मोठा विजय दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार हे आता उद्या राज्यामध्ये अधिकृतरित्या स्थापन होईल। माननीय देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ हे उद्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये घेतील आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करायला प्रारंभ करेल। अगदी अतुलजी, मुख्यमंत्री पदासाठी आता नाव निश्चित करण्यात आलं, मात्र खाते वाटपाचा मंत्रिपदांचा तिढा सुटलेला आहे का, काय वाटतं? नाही, या तिढा बिढा काही नाहीच आहे आणि त्यामुळे तो तिढा नसल्यामुळे सुटण्याचा मुद्दा उपस्थितच होत नाही। शेवटी कोणाला मंत्री करायचं, कोणाला कुठलं खातं द्यायचं, आपल्याने च्या मंत्र्याला कुठलं खातं द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या दोन्ही पक्षांचे 2 नेते हे तिघं मिळून आपापसात बसून करणार आहेत आणि त्यामुळे यात कुठलाही तिढा आहे असं मला काही वाटत नाही। अतुलजी, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही होते अशी माहिती देखील पोहोचलेली होती, मात्र देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाहीये अशा देखील चर्चा समोर आलेल्या होत्या। हे बघा, स्वतः एकनाथ शिंदेजींनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की अशा कुठल्याही गोष्टीचा आग्रह किंवा कुठलाही मुद्दा हा त्यांच्या चर्चेत नव्हता। तिन्ही नेते एकत्र बसतील आणि ते मंत्री, खाते वाटप याच्याविषयीची चर्चा पूर्ण करून उद्यापासून महाराष्ट्राच्या नवीन सरकार स्थापन होऊन पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करू। अगदी अतुलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया। एकंदरीत तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।